महाराजजी औरंगनाथ महाराज परभणीकरांचा जायचा काळ त्यांचा तुमचा काही खूप संबंध नाही. ही पुण्यतिथी तुमच्याकडे कस काय आली? त्यांनी सांगितलेला भाव एकदा अंतःकरणात कोरा, आपण अभंगाकडे जाऊ. महाराज म्हणले आमचे भाऊ महाराजांचे शेवटचे दिवस होते बरं का महाराज, ऐका. आणि शेवटच्या काळामध्ये भाऊ महाराज म्हणले सगळं जिथले तिथं झालं रे, पण माझ्या गुरुजींची पुण्यतिथी म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकर एकनाथ महाराजांचे आजी गुरु असंच ना, माझ्या गुरुजींची पुण्यतिथी चालू केली होती मी. बर आता माझं तर असं वय झालंय, आजाराने मला ग्रासलंय. ही पुण्यतिथी भर तो नारळ फिरता सापता होता महाराज. या वर्षीचा नारळ कोण घेतय रे महाराज? प्रभू रामचंद्र जेव्हा अडचणीत होते ना, ऐका, प्रभू रामचंद्र जेव्हा अडचणीत होते, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते, तर वनवासामध्ये प्रभू रामचंद्राला ज्ञानी कामाला नाही आले. वनवासात प्रभू रामचंद्राला मोठे मोठे योद्धे कामाला नाही आले. वनवासात प्रभू रामचंद्राला राजे राजवाडे कामाला नाही आले. वनवासात प्रभू रामचंद्राला सीतामाईचं माईला सापडवण्यापासून ते रावणाचा वध करण्यापर्यंत रावणाबरोबर युद्ध खेळण्यासाठी वानर म्हणजे माकड कामाला आले. कारण काय असेल माहितीये का महाराज? आयुष्यात तुम्ही किती ज्ञानी लोकांना कमवता याला महत्व किती मला माहित नाही. तुमच्या आयुष्यात ज्ञानी लोक असावेत, परंतु ज्ञानी लोकांबरोबर तुमच्या आयुष्यात एखादा विश्वासू माणूस असावा, जो विश्वासू माणूस हजारो ज्ञानांवरती भारी पडतो आणि 56 वर्ष झाले तरी सुद्धा पुण्यतिथी चालू ठेवतो. कर्तव्य काय सांगतो महाराज? तुमचं आमचं कर्तव्य म्हणजे महाराज एकनाथ महाराजांचं झालं, एकनाथ महाराजांनी त्यांची पुण्यतिथी चालू ठेवली. तुमचं आमचं कर्तव्य सांगतो महाराज. एका मिनिटात आपण पुढे चलू. एका जंगलाला आग लागली होती. माझा खूप आवडता दृष्टांत आहे महाराज. तुमचं आमचं गावकऱ्यांचं आजूबाजूच्या पंचकृषीचं काम काय तुम्हाला सांगतो ऐका. अरे एका जंगलाला आग लागली होती. जंगलातले मोठे मोठे प्राणी, वाघ असल, सिंह असल, हत्ती असल, सगळेच्या सगळे जंगल सोडून गावाच्या दिशेने पळत होते ऐका. आणि गावाकडे पळत असताना एक चिवताई बारकी चिमणी तिच्या चोचेमध्ये पाणी घेतलं आणि थेंबभर पाणी घेऊन ती जंगलाच्या दिशेने पळत होती, जंगलाच्या दिशेने उडत होती. संपूर्ण जंगलातले प्राणी तिला मध्येच भेटले आणि म्हणले, अगं चिवताई जी, अगं इतक्या मोठ्या जंगलाला आग लागली, तू कुठं चाललीस? ती म्हटली, चोचीत पाणी घेऊन या जंगलाची आग विझवण्याचा प्रयत्न करायला चालले. सगळे प्राणी तिला हसायला लागले. अरे शेकडो मैलाचं, हजारो एकराचं जंगल आणि तुझ्या चोचीतल्या पाण्याने काय होणार आहे ग चिवताई? तू तुझाही जीव घालून बसशील आणि आगही विझणार नाही. त्यावेळी चिवताईने दिलेलं उत्तर ऐका महाराज. ती चिवताई काय म्हणते एकनाथ महाराज ऐका. त्या चिवताईने उत्तर दिलं, अरे जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासात या आगीचा उल्लेख केला जाईल. त्या आगीच्या इतिहासामध्ये माझं नाव आग विझवणाऱ्याच्या यादीत आलं पाहिजे, आग लावणाऱ्याच्या यादीत आलं नाही पाहिजे, म्हणून सूचित पाणी घेऊन चालले महाराज. जेव्हा कधी ह्या परिसराचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये या वारकरी संप्रदायाचा जय मृदुंग आश्रमाच्या सप्त्याचा इतिहास लिहिला जाईल. त्या इतिहासामध्ये तुमचं नाव सप्ताहाला मदत करणाऱ्याच्या यादीत आलं पाहिजे, सप्ताहाचा द्रोह करणाऱ्याच्या यादीत आलं नाही पाहिजे, म्हणून सप्ताहाला मदत करायची. महाराज एक सांगू तुम्हाला, एक वेळ देव तुमच्यावरती कृपा करेल का नाही मला सांगू शकत नाही. देव तुमच्यावरती करुणा करेल, कृपा करेल डायरेक्ट, याच्या बाबतीत मी साशंक आहे. पण तुम्ही जर साधूच्या संगतीत आले ना तर तुमचा वाया जायचा चान्स नाही. तुम्ही वाया जाऊ शकत नाही महाराज. संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकाळावा श्रीपती येणे पंथी. तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये गेले ना महाराज, संतांच्या एका रस्त्याने जंगलातून जात असताना एका रस्त्याने बाबा छोटस एक लाकूड पडलेलं होतं. लाकूड पडलेलं असताना एक साधू महात्मा समोरून आले. साधू महात्मा समोरून आल्यानंतर ते लाकूड त्या साधू महात्म्यांबरोबर बोलायला लागलं. लाकूड म्हणलं, बाबा. साधू महात्म्यांनी खाली बघितलं लाकडाकडे बघितलं आणि ते लाकूड म्हणलं, बाबा मला तुमच्या बरोबर नेता का हो? साधू महात्मा म्हणले, का रे बाबा, तुला काय यायचंय माझ्या बरोबर? ते बाबा तुमच्या मागून आहे ना काही संसारी स्त्रियांचा एक समूह येतोय, त्याच्यातली एखादी स्त्री मला उचलेल, तिच्या घरी घेऊन जाईल, तिच्या घरी नेल्यानंतर ती मला चुलीत घालेल आणि चुलीत घातल्यानंतर माझी राख होईल. आणि माझी राख झाल्यानंतर म्हटले, मग तुला माझ्या बरोबर काय यायचंय? त्यांनी सांगितलं, बाबा तुमची इथं आल्यावर सुद्धा माझी राखच होणार आहे, परंतु त्या संसारी स्त्रीच्या घरी गेल्यानंतर ती चुलीत मला लाकूड म्हणून घालेल आणि तिच्या घरामध्ये जेव्हा मला बोलवलं जाईल तेव्हा मला बोलवताना
सरपण म्हणून बोलवलं जाईल. ऐका रे, ती म्हणली मला सरपण म्हणून बोलवलं जाईल. आणि बाबा तुमच्या आश्रमात आलो ना, तिथं मला सरपण नाही समिधा म्हणून बोलवलं जाईल. ऐका ऐका. आणि समिधा म्हणून बोलवलं ना बाबा, हा ती चुलीत घातली ना माझी राख होणार आहे, मला राख म्हणणार आहे तो बाबा. आणि जेव्हा तुमच्या आश्रमामध्ये माझी राख होईल ना, तेव्हा मला राख नाही विभूती म्हटलं जाणार आहे. आणि विभूती पुढे ऐका रे दादा, ऐका, मला विभूती म्हटलं जाणार आहे. आणि बाबा ती त्या बाईच्या घरी जर माझी राख झाली ना, ती खरकट्या भांड्याला लावणार आहे, माझी राख ही नालीमध्ये गटारीमध्ये वाहून जाणार आहे, मला राख म्हणणार आहेत. आणि जी विभूती तुमच्या आश्रमामध्ये तयार होणार आहेत ना, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या कपाळाला लावणार आहेत. आणि जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांड नायक त्याच्या पायावर जेव्हा तुम्ही डोकं ठेवणार, तेव्हा तुमच्या बरोबर माझं बी दर्शन घडणार आहे. ही साधूची लीला आहे महाराज. काही करा महाराज, साधूच्या संगतीत पडून राहीन तये ठाई उगाच संताची पाय. राहता आलं पाहिजे महाराज, त्यांच्या पायावरती राहता आलं पाहिजे. आपल्याला काही मिळवा अगर नका मिळू महाराज, परंतु एखाद्या समर्थ सद्गुरूच्या पायावरती पडून राहा. आणि नुसतं पडून राहू नका महाराज, तिथं पडून राहून त्यांना करुणा भाका. आणि त्यांना सांगा की काही नाही केलं ना तरी तुमच्या पायाच्या धुळी इतकी किंमत मला ठेवा. आणि ती किंमत सुद्धा तुम्हाला देवत्व प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. हा अधिकार जर कोणाचा असेल तर हा अधिकार साधूचा आणि हा अधिकार संतांचा. आमची हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी दिदी पवळा, एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी तुमच्याकडे फक्त शुद्ध करायला दिली होती. तुम्ही शुद्ध केली, शुद्ध बीजापोटी इथपर्यंत ठीक आहे. परंतु आता त्यांनी जगाला वाटायला बी सुरुवात केली. एवढं लेकरू महाराज सामान्य समजू नका. बोलायला लागले ना चांगल्या चांगल्याचं तोंड बंद करते महाराज. तिला ज्ञानेश्वरी महाराज पवळ म्हणायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संदर्भाने बोलायचं म्हटलं ना महाराज, तर जगद्गुरु तुकाराम महाराजाचा आणि इंद्रायणीच्या डोहाचा दोनदा संबंध आला. ऐका, गाडीभर गहाण खत. ऐका रे दादा ऐका, अरे गाडीभर गहाण खत इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. आणि 400 वर्षापूर्वी जगातली पहिली शेतकऱ्याची कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केली महाराज. हा ही सामान्य महिमा नाही महाराज. गाडीभर गहाण खत बुडवली महाराज. दुष्काळामध्ये जेव्हा गाडीभर गहाण खत बुडवली ना, माझ्या तुकोबरायांच्या चेहऱ्यावरची एक रेष सुद्धा पालटली नाही. तुमचे जर 2 रुपये हरवले समजा, आई ऐका, 2 रुपये हरवले तर किती दिवस घायटा धरता तुम्ही? बोला ना, अरे बोला. औदार्य किती मोठे महाराज साधूचं, संतांचं औदार्य किती मोठं. तुमचं आमचं औदार्य, आपण औदारी आहेत का अवतारी आहेत? काय नेमके आपण कोण आहेत बुवा? बरं मला तुम्ही सांगा, तुम्हाला किती जणांना वाटतं इथं तुमच्यापैकी आपण ज्ञानी आहेत म्हणून? एक बी हातवर नाही. बरं तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपण अज्ञानी आहेत? मला थोडा वेगळा शब्द वापरायचा होता. किती जणांना वाटतं आपण अज्ञानी आहेत? मग तुम्ही ज्ञानी नाही, मग तुम्ही कोण आहेत बुवा? बरोबर, आपण ज्ञानी नाही अज्ञानी नाही. महाराज तुम्ही ज्ञानी व्हा नका हो, अज्ञानी व्हा नका हो, परंतु तुम्ही महात्म्याच्या संगतीमध्ये जा. तुम्हाला ज्ञानाची गरज नाही, तुम्हाला अज्ञानाची गरज नाही. जेव्हा ते तरतील तुम्हाला घेऊन तरतील. जेव्हा ते तरतील म्हणजे महाराज आम्हाला एखादा दृष्टांत देऊन सांगा. समजा एकनाथ बाबा तुमची गाडी जर समजा नगरून निघाली पुण्याला, आणि एक याच गावातला देहऱ्यामधला एक भुंगा, कोण कोण भुंगा, तो सुद्धा निघाला पुण्याला. कुठं? पुण्याला. आता पुण्याला निघाल्यानंतर गाडीचं स्पीड किती? एकनाथ महाराज गाडीचं स्पीड किती? 80-90 किलोमीटर ताशी. आणि भुंग्याचा स्पीड किती? 5 किलोमीटर 10 किलोमीटर ताशी. उडून टक्कर 10 किलोमीटर, 5 ते 10 किलोमीटर एका तासाला जाणार. योगायोगाने एकनाथ महाराजांनी गाडीची काच खाली घेतली. खाली घेतल्यानंतर तो भुंगा आतमध्ये गेला. बरं का काय बाबा, भुंगा आतमध्ये गेला आणि एकनाथ महाराजांनी काच वर केली. आता काच वरती केल्यानंतर भुंग्याचा स्पीड किती झाला? जेवढा गाडीचा स्पीड तेवढा भुंग. आता बर त्याच्या पुढचं सांगतो, भुंग्याने गाडीला कुठं धरलंय का? भुंगा असा मध्ये उडतोय तरी बी त्याचा स्पीड किती? ध्यानात येते का? तरी बी त्याचा स्पीड. तुम्हाला जड व्हायला लागल्यावर सांगा बरं का, मी छान छान गोष्टी बी सांगू शकतो, तुम्ही लोड घेऊ नका बाबा. आता त्याचा स्पीड किती? 80-90 स्पीड. फक्त आता भुंग्याने एक काम करायचंय, काय?
उगाच संताची ये पायी गपचिप बसायचं. गुंग 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 गुंग. असं जर केलं, संत संगती न करावा वास. कारण काय सांगितलं महाराज? नसता गुणदोष अंगाये. शेकोटी महाराज साधूच्या संगतीत कसं राहायचं तुम्हाला सांगू का? साधूच्या संगतीत थंडीमध्ये, आता थंडी पडली ना, थंडीत आपण जसं शेकतो का, शेकापासून किती लांब पाहिजे माणूस, गार नाही लागलं पाहिजे. आणि शेकाच्या किती जवळ जायचंय, चटका नाही बसला पाहिजे. साधूच्या संगतीत तितकंच जवळ जायचंय, साधूच्या संगतीत तितकंच जवळ जायचंय की चटका बसला, त्यांच्या वैराग्याचे चटके आपल्याला बसले नाही. आणि साधूच्या संगतीतून तितकंच लांब राहायचंय की आपल्याला संसाराचा गारठा नाही लागला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांबद्दल आपण बोलत होतो. जगद्गुरु तुकोबारायांबद्दल जर बोलायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारायांची आणि इंद्रायणीच्या डोहाचा दोनदा संपर्क आला. एकदा त्याच्यामध्ये त्यांनी संसार बुडवला, एकदा त्यांनी त्याच्यामध्ये संसार बुडवला आणि एकदा त्यांनी त्याच्यामध्ये परमार्थ बुडवला. संसार बुडवला म्हणजे गाडीभर गहाण खत त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवली. संपूर्ण सावकारकी बुडून संसार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या इंद्रायणीच्या डोहात बुडवला. तो बुडवलेला संसार वरती आला नाही. परंतु जेव्हा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा इतरांनी व्हावा, ही ओवी जेव्हा समाजातील काही घटकाला बोचली, तेव्हा असं फरमान काढण्यात आलं की तुकोबांनी जितके काही अभंग म्हणून लिहिलेत, तुकोबांनी जितकं काही शास्त्र म्हणून लिहिलंय, ते सगळं शास्त्र इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात यावं. बरोबर. आता संसार बुडवला होता, जगद्गुरु तुकाराम महाराजांना दुःख झालं का? दुःख झालं. मला तुम्ही सांगा, तुमचे 2 रुपये हरवल्यानंतर तुम्हाला त्रास होतो नाही? किती दिवस त्रास होतो मला तुम्ही सांगा? इतका नेटाने संसार करतात महाराज, इतका नेटाने संसार. ग ग ग ग ग ग सोपं आहे का महाराज तुम्ही सांगा? लोकाला द्यायचं म्हणल्यानंतर सोपं? लोकांना द्यायचं म्हणल्यानंतर 3 चोर होते, 3 चोर होते. चोर संसार कसा आहे तुम्हाला सांगतो. 3 चोरांनी ठरवलं, म्हणजे आपण चोरी करायला जायचं. 8 दिवस झाले चोरी करायचा प्रयत्न करतोय, परंतु आपल्याला काही चोरी साधत. म्हणले मग काय करायचं? म्हणले आपण आता देवाला पार्टनर घेऊ. कशात? चोरीत देवाला पार्टनर घेऊ. म्हणले बर, देवाला पार्टनर घेऊ. असं म्हटल्या चालता चालता अंधारात एक जण ठेस लागून पडला खाली. काय बघितलं तर सोन्याचा हंडा. काय होतं? आणि त्याच्यात सोन्याच्या मोहरा होत्या. मोहरा होत्या म्हटल्यानंतर आनंद झाला तिघांना. ते वा 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 पटापटा 3 वाटे करा बरं. त्यातलं एक म्हणला नाही नाही, किती करायला पाहिजे आता वाटे? 1 वाटा कोणाचा? 1 वाटा देवाचा. आता 1 वाटा देवाचा म्हटल्यानंतर ते पण देवाला द्यायचा कसा? एक जण हुशार होता. एक जण म्हणला जमिनीवरती 1 रुपयाच्या नाण्या एवढं वर्तुळ आखायचं, हे सगळं धन वर फेकायचं. त्या वर्तुळात जेवढं पडन तेवढं देवाचं, बाकीचं आपलं. दुसरा म्हणला ह्याच्यामुळे दुष्काळ पडला. म्हणला असे हलकट विचार तुमचे, याचे नालायक विचार तुमचे. म्हणले मग त्याला अजिबात नाही. अख्ख्या रे गावाला 1 वर्तुळ मारायचं. अख्ख्या, हा किती अंतकरण मोठं असं महाराज त्याचं. अख्ख्या रे गावाला वर्तुळ मारायचं. म्हणले बर. म्हणले सगळं धन वर फेकायचं. म्हणले हा, बाहेर पडन ते देवाचं, आत पडन ते आपलं. अरे फोरजीला बाहेर पडन ते वर्तुळाच्या. आणि वर्तुळ किती काढायचं? अख्ख्या. तिसरा म्हणला हलकट रे हलकट. म्हणला दोघं बी तुम्ही. अरे त्यांनी दिलेलं आहे म्हणले ईश्वराने, अशी वर्तुळ बिरतुळ काढून देत असतात का? म्हणले नालायक. म्हणले मग सगळ्याच्या सगळं वर फेकायचं. त्याला लागन तेवढं वर ठेवून बाकीचं आपल्याला खाली सोडून. म्हणला की अरे तारा, असं वैराग्य असं परमार्थ केल्यानंतर चालतंय का? मला तुम्ही सांगा. आणि महाराज ह्या गोष्टी समाधान देणार नाहीत तुम्हाला. जोपर्यंत मी कायम सांगत असतो, जोपर्यंत ऐका, जोपर्यंत तुमचं सुख हे इतरांच्या दुःखावरती अवलंबून आहे आणि तुमचं दुःख हे इतरांच्या सुखावरती अवलंबून आहे, तोपर्यंत जगात तुम्हाला कुणीच सुखी कुणीच दुःखी करू शकत नाही. म्हणजे महाराज उदाहरण द्या. मला सांगा, शेजारच्यानी जर एखादी मोटरसायकल घेतली, शेजारच्यानी कर्ज काढून घेऊन द्या, हप्त्यावर घेऊन द्या, कशी घेऊन द्या, मोटरसायकल घेतली, आपल्याला दिवस जर मोकर कसं काही वाटतं का नाही? उग म्हणजे आपलं उग पोट दुखलं होतं का नाही? खरं सांगा तुम्ही मला बाबा, होतं ना महाराज. 2 शेजारी, एक शेजारी इतका चांगला, एका शेजाऱ्याला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. काय महाराज? किती? 1 कोटी रुपये. त्याच्या शेजारचा पेढे वाटीत होता. कोण? शेजारचा पेढे वाटीत होता. म्हणले पेढे घ्या. म्हणले का? म्हणले आमच्या शेजारला 1 कोटीची लॉटरी लागली. लोक पाया पडायचे. म्हणले तू सारखा शेजारी सापडून शोधून सापडणार नाही.
म्हणले काय झालं? अरे लॉटरी शेजारच्याला लागली, तुला इतका आनंद झाला म्हणले की तू पेढे वाटतो. त्याला मला आनंद, त्याला लॉटरी लागली म्हणून नाही झाली म्हणले. मग त्यांचं तिकीट सापडाना म्हणले, लॉटरीचं तिकीट सापडाना म्हणून हे पेढे वाटतो. म्हणजे लोकांच्या दुःखात आपला आनंद. मला तुम्ही सांगा, लहान लहान लेकर आहेत ना तुमची, आई तुमचं लेकरू जर घरी आलं, 1 मेला आपला निकाल असतो. 1 मेला लेकरू घरी आल्यानंतर तुम्ही त्याला विचारता, बाबा बाळा तुला किती मार्क पडले, असंच विचारता ना. तुला किती मार्क पडले हे विचारता ना तुम्ही. तुमचं लेकरू म्हणलं आई मला 80% मार्क पडले, चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? बोला ना, चांगली. आता तुम्ही गप बसाव ना. तुम्ही म्हणता शेजारच्या पिंकीला किती पडले, ते म्हणता आई तिला 90% मार्क पडले. मूड द्या आता, 2-2 क्लास लावले तुला. तुझ्यासाठी मी मोबाईलचं रिचार्ज केलं नाही, तुझ्यासाठी घरात टीव्ही लावला नाही, वर्षभर तू अभ्यास करीत होता. तुला 80 तिला 90 कसे? आता मला तुम्ही सांगा, तुमच्या 80 ने आनंद झाला होता, शेजारच्या 90 नी, म्हणजे लोकांच्या आनंदात तुम्हाला काय झालं? जोपर्यंत तुमच्या आनंदात दुःख आहे, तुमच्या लोकांच्या आनंदात तुम्हाला दुःख होतं, लोकांच्या दुःखामध्ये तुम्हाला आनंद होतो ना, तोपर्यंत समजायचं देव अजून लांब आहे, देव अजून तुमच्या जवळ आला. आपल्याला सगळ्याला समाधान पाहिजे महाराज, आपल्याला सगळ्याला काय पाहिजे? समाधान पाहिजे. परंतु आपण समाधान चुकीच्या ठिकाणी शोधतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसार जेव्हा बुडाला ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती एक रेष सुद्धा बदलली नाही. मला हे सांगायचंय, जगद्गुरु तुकोबारायांचा संसार इंद्रायणीमध्ये बुडाला आणि एक वेळ अशी आली की संपूर्ण संसाराची राख रांगोळी ज्या परमार्थासाठी केली होती ना महाराज, तो परमार्थ हे बुडवायची वेळ आली. जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी जिजामाता म्हणायला लागली, अहो ओ बुवा बुवा बोलावले, अहो तुमची एक पत्नी अन्न करता गेली, मी जोडाच्या लुगडावरती संसार केला हो बुवा. मी तुमच्याकडे कधी असं म्हटले नाही की मला संसारात हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. थोडं खालीवर तुम्हाला तुमच्या देवाला मी बोलले असेल, पण बुवा ज्या परमार्थासाठी तुम्ही संसाराची राख रांगोळी केली, आज तो परमार्थ सुद्धा इंद्रायणीच्या डोहात बुडवायला निघाले. तुम्हाला काहीच वाटत नाही? देवना संसार तुका दोन्हीकडे चोर, तुका दोन्हीकडे चोर, तुका दोन्हीकडे चोर. देवना संसार तुका दोन्हीकडे तुकोबारायांचा जेव्हा गाथा बुडवायची वेळ आली ना महाराज, जगद्गुरु तुकोबाराया तेव्हा सुद्धा स्थितप्रज्ञच होते. जगद्गुरु तुकोबारायांच्या चेहऱ्यावरची रेषा तेव्हा सुद्धा बदललेली नव्हती. स्वतःच्या हाताने तो ग्रंथ असा घ्यावा, तुकाराम महाराजांनी सगळ्या अभंगाचा गाथा असा समोर घ्यावा आणि समोर घेतल्यानंतर इंद्रायणीच्या डोहामध्ये जेव्हा बुडवायला न्यायची वेळ आली ना, तर एक धर्म मार्तंड उठला आणि म्हणाला, असा नाही. मग म्हणले त्याला दगड बांधा, त्याला दगड बांधा. आणि स्वतःच्या हाताने हो तुकोबारायांच्या त्या गाठ्याला दगड बांधला महाराज. आणि दगड बांधल्यानंतर संपूर्ण गाव गोळा झालं होतं बरं का महाराज. आमची जिजाबाई तुकोबारायांची पत्नी टाहो फोडत होती.
तुकोबारायांच्या चेहऱ्यावरती एक सुद्धा भाव नव्हता. निर्विकल्प भावाने त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये तो गाथा सोडवून दिला. महाराज ज्या गोष्टी करता आयुष्य खर्च केलेलं असतं ना, ती गोष्ट जेव्हा आयुष्यातून निघून जाते ना, त्याच्यासारखं दुःख दुसरं नसतं. हे आमच्या एकनाथ महाराज पौळूनला विचारायचं, महाराजजी गाव सोडलं, शेती सोडली, आपली माणसं सोडली, आई वडील सोडली, भाऊ सोडले, नातेवाईक सोडले, सगळे सोडले. तुमचं गाव तिकडं कोणत्या त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरच्या परिसरामध्ये, सगळी माणसं सोडली, देहरे परिसरात आले आणि इथं आल्यानंतर तुम्ही इथं लेकरांना मृदंग शिकवता, परमार्थ शिकवता. आणि त्यांची जेवढी कमाल आहे ना महाराज जगद्गुरु तुकोबारायांची जेवढी कमाल आहे ना, त्याच्यापेक्षा 10 पट कमाल त्यांच्या पत्नीची, 10 पट कमाल माझ्या जिजाऊची. कारण जिजाऊ एक ठिकाणी असं म्हणायच्या की मी शिव्या जरी देत असले ना, तरी माझा मालक ज्याची पूजा करतो ना त्यालाच देते. अरे मी शिव्या देता देता सुद्धा त्याचंच नाव घेते, माझा मालक प्रेमाने पण त्याचंच नाव घेतो. आम्ही दोघं मिळून त्या पंढरपूरच्या विटेवरच्या मालकाचंच नाव घेतो. आमचं वाईट करून त्याला जमणार नाही. आणि आमचे एकनाथ महाराज, मला तुम्ही सांगा, घरात 2 लेकरं असली, तिसरं जर आलं ना शेजाऱ्याचं तिसरं, तरी सुद्धा तिसरं लेकरू आल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचं करायला नको वाटतं. मला तुम्ही सांगा, मानवता असेल, परमार्थ असेल, कीर्तन फक्त ऐकायचीत का आपल्या लेकरांपर्यंत घेऊन पोहोचवायचीत? मला तुम्ही सांगा बरं. ही कीर्तनामध्ये आम्ही सांगायचो तुम्हाला सर्व धर्म समभाव शिकवायचा, तुम्हाला सहिष्णुता शिकवायची, तुम्हाला ह्या गोष्टी ह्या फक्त कीर्तनापुरत्याच राहिल्या पाहिजे का अंगी उतरल्या पाहिजे? मला तुम्ही सांगा. इथं आल्यानंतर आपण काय करतो? इथं आल्यानंतर आपण परमार्थ शिकवतो. आणि उद्या सकाळी शाळेत जात असताना लेकराच्या वॉटर बॅग मध्ये जर तुम्ही पाणी भरत असाल, तर पाणी भरत भरत त्या लेकराला सांगता, बघ दुसरं कोणाला द्यायचं, काय शिकवता? हेच शिकवता ना तुम्ही. काय शिकवता मला तुम्ही सांगा. पूर्वीचा काळ कसा होता महाराज तुम्ही सांगा. पूर्वीचा काळ आठवा ना तुम्ही. पूर्वीच्या काळी आई तुम्ही घराला कुलूप लावल्यानंतर चावी कुठे ठेवायची हो गावाला जाताना? खोटं बोलायचं नाही, तुम्हाला शपथ आहे माझी. संघ घेऊन जायचे का शेजाऱ्याकडे ठेवायचे? संघ घेऊन जायचे का शेजाऱ्याकडे ठेवायचे? आता किती दिवस झाले तुम्ही शेजाऱ्या बरोबर बोललेले? ही वस्तुस्थिती महाराज. आपण आधुनिकतेच्या नावाखाली आपला संस्कार विसरत चाललोय. आपण आधुनिकतेच्या नावाखाली आपला परमार्थ विसरत चाललोय. आपण आधुनिकतेच्या नावाखाली आपल्याला लागलेलं वळण विसरत चाललोय. पूर्वी आमची आजी सांगायची, घरात अनावधानाने आगंतुक जर एखादा पाहुणा आला तर तो पाहुणा जीवन जाईल एवढा स्वयंपाक तिथं असायचा. आता बाई स्वयंपाक करताना विचारते, तुम्ही किती चपात्या खाणार? खोटं का खरं मला तुम्ही सांगा. ही परिस्थिती. मला तुम्हाला संसारातल्या गोष्टी सांगायच्या नाहीत महाराज. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आपण हे नेमकं घेऊन कुठं चाललंय. ज्ञानोबा तुकोबांचं म्हणणं काय, वेदांताचं म्हणणं काय हे मी सांगणार, पण आपण वागायचं शिकणार आहोत की नाही? आपण एकमेकाला प्रेम द्यायचं शिकणार आहोत की नाही? आपण एकमेकांबरोबर चांगलं वागायचं शिकणार आहोत की नाही? मला तुम्ही सांगा. आपण एकमेकांबरोबर, मला सांगा, घरात तुम्ही चांगलं बोललेले किती दिवस झाले हो? चांगलं बोललेले, एकमेकांबरोबर प्रेमाने बोललेले किती दिवस झाले? मग प्रेम लोकांपासून सुरू करायचं, घरातल्यांपासून सुरू करायचं. पूर्वीचा काळ इतका सुंदर होता महाराज, एकनाथ महाराज, इतका सुंदर काळ होता पूर्वीचा. पूर्वी शेजाऱ्याकडे चावी ठेवून जायचे. पूर्वी एकमेकांकडे आदान प्रदान असायचं. तिची भाजी केली हिला द्यायची, हिची भाजी केली त्याला. आज अशी पद्धत होती ना महाराज. मला एकदा माझ्या पत्नीने भाजी वाढली आणि भाजी वाढल्यानंतर मी आपलं कधी कायम गप खायचो बरं का. 12 वर्ष झाले लागणार गपचूप जेवायचो. त्या दिवशी मला काय अवदसा सुचली महाराज. मी म्हणलं सगळ्यांबरोबर प्रेमाने वागायचंय, सगळ्यांना चांगलं म्हणायचं, सगळ्यांचं कौतुक करायचंय. मी आपलं भाजीचा पहिला घास घेतला आणि पहिला घास घेतल्यानंतर म्हणलं इतकी सुंदर भाजी झाली, इतकी सुंदर भाजी झाली, किती ग सुगरण तू. बायको म्हणली आज गोड लागल ना. म्हणली का? आज शेजारनीने दिली ना. म्हणली आता. त्याच्यामुळे महाराज लोकांचं लय ऐकायचं नाही. अहो ऐकायचं फक्त, कारण महाराष्ट्राच्या मातीत हे एकमेव व्यासपीठ राहिले महाराज. या व्यासपीठाचा अजून समाज ऐकतोय आणि जोपर्यंत या व्यासपीठाचा समाज ऐकतोय तोपर्यंत एक सर्वे युनोचा की जगामध्ये जर तुम्हाला आतंकवादाचा, जगामध्ये जर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीचा आणि जगामध्ये जर तुम्हाला मानव निर्मित आपत्तीचा त्रास नसेल, तुम्ही कधी तुमच्यावरती बॉम्ब येऊन पडल, कधी दुष्काळाने तुम्ही माराल, कधी अतिवृष्टीने तुम्ही माराल, याची चिंता जर तुम्हाला नसेल तर जगातल्या 90% लोकांपेक्षा तुम्ही सुखी आहात. आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की या ज्ञानोबा तुकोबाच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या परिसरातून दिंडी जाते, ज्या ज्या परिसरामध्ये हरिनाम घेतलं जातं, ज्या ज्या परिसरामध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या लेकरांची सेवा केली जाते, त्या ठिकाणी अजून ही अडचण नाही. विठाला बस जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवला महाराज.
आणि गाथा बुडवल्यानंतर सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या चेहऱ्यावरचं समाधान काही कमी झालं नाही महाराज. त्यांना समाधान कमी नाही झालं. त्यांना विचारलं, तुकोबा अहो तुमचा संसार बुडाला तरी सुद्धा तुम्ही तेवढेच समाधानी होता, तुमचा परमार्थ बुडाला तरी सुद्धा तुम्ही तेवढेच समाधानी आहात. तुमच्या या समाधानाचं रहस्य नेमकं काय? तेव्हा अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम नाम घोष करू हरी कथा सदा 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 नाम करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान समाधान वाह, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. सदा नाम घोष करू हरी कथा. मला याच्यातले सदा शब्दावरती यायचे महाराज. सदा एकनाथ महाराज म्हटले भजन आम्ही सुद्धा करतो, तुकोबरा आमच्या चित्ताला समाधान का होत नाही? भजन काय तुम्ही एकटेच करता का? रात्रभर काकडा आम्ही बी करतो, पण फक्त सप्त्यात. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आम्ही सुद्धा विना उभा करतो, पण फक्त सप्त्यात. तुकोबराय म्हणले तसं चालत नाही. जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, म्हटले की सदा नाम, तुम्ही नामाचा घोष केल्यानंतर तुमच्या चित्ताला समाधान मिळतं, ते सुद्धा सदा. म्हणजे नाम घेतलं सदा आणि समाधान मिळालं सदा. म्हटले मग सदा कसं शक्य आहे? तुकोबराय म्हणले फक्त 3 गोष्टीच्या वेळेस तुम्हाला सवलत दिलेली. एक, जर तुम्हाला शिंक आली, बर का बाबा, जांभळी आली आणि खोकला आला. शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला, तुकाची वेळ वाया गेला, तुकाची वेळ वाया गेला. खोकला तुकाची वेळ वाया गेला,
इतुकाची वेळ वाया गेला इतुकाची वेळ वाया गेला शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला वेळ वाया गेला इतका वेळ वाया गेला जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला इतुकाची वेळ वाया गेला इतुका वेळ वाया गेला वाया गेला वाया गेला क्या बात आहे वा वा. शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गे. मला बी देणार हा आवाज, मी बी तुमचाच आहे की. तुमचं जर वजन पाडायचं असेल ना, काय नाही म्हणले कीर्तनात उभं राहायचं, इना घ्यायचं, असं इकडे एकदा बघायचं इकडे एकदा बघायचं, इना असं 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 करायचं, त्याला असं असं करायचं, असं असं करायचं, जागेवरच असते म्हणली ती त्याला. म्हणलंय का महाराज, तानसेन होने से अच्छा कानसेन चाहिए, तानसेन होने से अच्छा कानसेन. अगर तुमको कुछ कुछ चाहिए तो कुछ कुछ छोड़ना पड़ेगा आपको, अगर तुमको बहुत कुछ चाहिए तो बहुत कुछ छोड़ना पड़ेगा, और अगर तुमको सब कुछ चाहिए तो सब कुछ छोड़ना पड़ेगा. संसारातलं जर सगळं काही सोडलं तर तुम्हाला सगळं काही मिळेल. आपण सगळं काही सोडायला तयार, आपण सगळं सोडायला तयार नाही. आपण गुतलोय कुठं माहितीये का? अरे कोई किसी के चाल पे मारा, ऐका रे, कोई किसी के चाल पे मारा, कोई किसी के बाल पे मारा, कोई किसी के माल पे मारा, कोई किसी के खाल पे मारा, ये सब लोग मर गए साहब. कोई किसी के चाल पे मारा, कोई किसी के बाल पे मारा, कोई किसी के खाल पे मारा, कोई किसी के माल पे मारा, ये सब लोग मर गए साहब. जिंदा वही है जो यशोदा के लाल पे मारा. अरे हमारा धन भी काला है, ऐका, हमारा धन भी काला है, बस नाम उसका पंढरी वाला है रे. आमचं धन सुद्धा काय, आपला देव कसा आहे महाराज? आणि धन कोणतं आहे आपलं? आणि देव कोण आहे आपला? हमारा धन भी काला है पर नाम उसका पंढरी वाला है. हा, असे जात महाराज, असे हाडाचे वारकरी पाहिजे महाराज, त्याशिवाय कीर्तनाला बी असं म्हणजे असं शिजणी वारकऱ्याचं काही काम नाही महाराज. शिजणी वारकऱ्याचं काही काम नाही. एका गावामध्ये कलेक्टर आले महाराज, ऐका, आणि कलेक्टर आल्यानंतर, बाबा कलेक्टर आल्यानंतर ते म्हणले, गावकरी अख्खी ग्रामसभा बोलवली, ग्रामसभेत म्हणले, मित्रांनो, शासनाचा नवीन जी.आर. आलाय, ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला शासनाकडनं 1-1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. होता पहाटे 5 वाजता टेम्पो भरला महाराज. कुठं? नीट आळंदी. आळंदीला जाऊन अख्खं गाव माळ घालून आलं महाराज. आणि आल्यानंतर 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर परत कलेक्टर आले, म्हणले, मित्रांनो, परवा दिवशी आलेला जी.आर. दुरुस्त करण्यात आलाय, रद्द नाही. ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहे, नगरला होत असलेल्या उड्डाण पुलाच्या प्रत्येक पिलर मध्ये 1-1 माळकरी, जेवढे शिजणे आलेले होते का महाराज, रांगेत आधी कोण उभे होते? शिजणी, तडातड. आपण नाही माळकरी म्हणले. काकड्यावाले कुठे? गायब. भजने कुठे? गायब. महाराज, आमचे एकनाथ महाराजांसारखे, आमचे महाराजांसारखे, आमचे टाळकऱ्यांसारखे 4-2 जातवन असे हाडाचे वारकरी होते, ते अशी गर्दीतून पुढे आले. सारखा रे कलेक्टर साहेब, अरे नगरच्या पुलाच्या पिलर मध्ये आमचा बळी द्या, एखाद्या गाडी खाली घाला, नाही तर आम्हाला पिटून द्या. आम्ही काल बी ज्ञानोबा तुकोबाचे होतो, आज बी ज्ञानोबा तुकोबाचे, आणि उद्या बी ज्ञानोबा तुकोबाचे. तुम्हाला आमचं काय करायचं ते? निर्धार हे वर्म चूकू नये, निर्धार हे वर्म चूकू नये, निर्धार हे वर्म चूकू नये, निर्धार हे वर्म चूकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म,
आहे महाराज, कीर्तन काही चुकलं झालं, पण कीर्तन कोणतं? नाम संकीर्तन. कीर्तन म्हणजे हे आपलं चाललंय, हे कीर्तन नव्हे फक्त. हे कीर्तन सदा चालणार आहे का 9 वाजता बंद होणार आहे? बोला ना. हे कीर्तन 9 वाजता बंद होणार आहे. मग बंद होणारं कीर्तन सदा कसं असेल? मग कीर्तन जर सदा करायचं असेल, नामघोष जर सदा करायचा असेल, तर तो नामघोष असा तोंडाने करून चालल का सदा चालणाऱ्या गोष्टी सोबत केला तर चाल? बारीक ऐका बरं का, थोडस बारीक ऐका. नामघोष वैखरी वाणीने जर केला तर झोपेमध्ये वाणी चालू का आपली? वैखरी वाणी चालू, हे तोंड आपलं चालू नाही. मग तो सदा शब्द चुकतोय ना, सदा नामघोष करू हरिकथा, असं कसं होईल महाराज? सदा एकच गोष्ट चालू आहे, तो म्हणजे श्वास. याच्या अगोदरचं जे प्रमाण दिलं ना आपण, शिंक, जांभई, खोकला. शिंक, जांभई, खोकला हे तीनही ज्या गोष्टी आहेत त्या श्वासाशी निगडीत आहेत. थोडं बारीक ऐका, ह्या तीनही गोष्टी श्वासाशी निगडीत आहेत. आणि मग तुम्हाला एकदा त्या सद्गुरूंनी महात्म्यांनी दिलेलं नाम असेल, सद्गुरूंनी महात्म्यांनी दिलेलं महावाक्य असेल, ते जर तुम्ही श्वासाला जोडलं ना, मग सासो की माला पे सिमरू मैं भिकाना. गवळण बरं का महाराज, पिक्चर मध्ये वापरलेलं असेल. सासो की माला पे सिमरू मैं भिकाना. म्हणजे नेमकं काय करते? श्वासाच्या माळेवरती, अरे हातातल्या माळेवरती जर तुम्ही मोजून केलं ना जप, हातातल्या माळेवरती मोजून जप केला ना, तर तो जप तुम्हाला कुठपर्यंत नेल सांगू शकत नाही. तुम्ही झोपल्यानंतर जप बंद झाला, आणि असं म्हणतात की अंतकालेच्या मामेव, शेवटच्या क्षणी ज्या गोष्टीचं स्मरण असेल त्या गोष्टीत तुमची पुढची योनी जाती, त्या पद्धतीने तुम्हाला पुढची गती प्राप्त होते. झोपीत जर मरण आलं, आता ना तुमचं नामस्मरण चालू आहे का? झोपीत माळ चालू आहे का? नाही. माला बनाई काष्ट की, बीच में डाला सूत. ऐका, आमचे गुरुजी सांगायचे, माला बनाई काष्ट की, काष्ट म्हणजे लाकूड. माला बनाई काष्ट की, बीच में डाला सूत. माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत. काय करीन माळा मारा? मी माळावर एक डोळा उघडून बघतो, किती वाजले बघतो, स्वयंपाक झाला का नाही बघतो, वासावरून भाजी कोणती ओळखितो. आता लय कलाकार लोक महाराज. मला तुम्ही सांगा, आशाने देव भेट, देव आशान पावायचा नाही र. तुकडोजी महाराज म्हणले, बाजारचा भाजीपाला नाही र देव, बाजारचा भाजीपाला नाही 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 देव, बाजारचा भाजीपाला. असं भेटेल का तुम्हाला देव? देव कसं भेटेल तुम्हाला सांगू? नित्य नामस्मरणामध्ये राहिलं तर महाराज म्हणले ट्रिक आहे, सासो की माला पे सिमरू. तुम्हाला ते जमलं पाहिजे महाराज. समर्थ सद्गुरूला तुम्हाला शरण जाता आलं पाहिजे, आणि त्या महात्म्याकडून या भजनाची रीत समजून घेतली पाहिजे. या भजनाची रीत समजल्यानंतर जे होतं ते समाधान नित्य असतं. एका आश्रमामध्ये एक गवळ्याची मुलगी, एक गवळीन बाई दूध घालायला यायची बरं का. एकनाथ बाबा दूध घालायला यायची. ते ऐका रे, लय गोड आहे महाराज, ऐका बरं का. महाराजजी, ती गवळ्याची मुलगी तिथं दूध घालायला यायची. मला आई तुम्ही सांगा, तुमच्या घरी जर समजा दूध घालायला दूधवाला आला, दूधवाली बाई जर आली, तर तुमचं लक्ष कुठं असतं? तुम्ही जर 1 लिटर दूध लावलेलं असेल तर 1 लिटरचं माप भरल्यानंतर त्या मापाकडे तुमचं लक्ष असतं का नंतर टाकलेल्या धारीकडे लक्ष असतं? गोड ऐका रे, गोड ऐका. कुठं लक्ष असतं बाबा? लक्ष. आता तुम्ही बी काही दूधवाले व्यवसाय करणार आहेत, मला तुम्ही सांगा, तुम्ही त्याच्या मापात थोडंसं कमी जरी ठेवलं ना 1 लिटरचे, तरी तुम्हाला काय म्हणणार नाही. पण चुकून एका दिवशी घाई धार टाकायची राहिली, ती म्हणते बाया धारच नाही दिली आज. त्याला धार म्हणतात. वरून जे थोडंसं टाकणार बारीक माप, लक्ष कशाकडे असतं? त्याच्याकडं. ती मुलगी त्या आश्रमामध्ये जायची बाबा, तिथं त्या साधू महात्म्याला, तिथं त्यांचे शिष्य दूध घ्यायची, ती कधीच वरती धार देत नव्हती. माप असं टाचो टाच भरायची, पण थेंबर दूध जास्त देत. आणि ते साधू महात्मे आहेत का, माळीने असं जप चालू असायचा, त्यांचा जप चालू असायचा महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, काय त्यांचा जप असेल तो जप चालू असायचा. एक दिवशी समोरच्या झोपडीतले एक बाळ येतं आणि म्हणतं, दूधवाल्या ताई, ओ गवळण ताई, 4-5 वर्षाचं लेकरू असतो. हा बाळा, ओ ताई, काय म्हणतं? ओ ताई, माझी आई आजारी हो. मग बाळा, डॉक्टरनी सांगितलं हे तिला औषध दुधामधून द्या.
आम्ही गरीब येतो, आमच्याकडे दूध नसतं, माझ्या आईसाठी थोडस दूध देताल का? हो ताई. ए बाळा, तू घरातून एक कुंडा घेऊन ये, बारक मडक गाडग घेऊन ये. ते बाळ घेऊन येतं घरातनं गाडग. ती गवळण बाई ते गाडग भर दूध त्याला देते. ती मुजीत नाही. ते लेकरू घेऊन जायला लागतं, म्हणते इकडे बाळा, हे तू इथं पिऊन घे, इथं पिऊन घे. ते लेकरू म्हणतं पण माझ्या आईला, तिला अजून देते तू पी. आता हे सगळं ते साधू महात्मे बघत असतात बरं का. ही कधी थेंबर दूध आपल्याला जास्त देत नाही. ते समोरचं ताई काय म्हणलं, मावशी काय म्हणलं, ती पगळली म्हणले लगेच. ते प्याल्यानंतर परत कुंडा भर दिलं, माहिती लेकरू निघून गेलं. आणि ते साधू महात्मे न राहून विचारले, म्हणले का ग, महिन्याला तुला मी पैसे देतो, मला कधी थेंबर दूध जास्त दिलं नाही, आणि ते लेकरू तुला ताई काय म्हणलं, मावशी काय म्हणलं, तर लगेच पगळली त्याला, लगेच दूध दिलं त्याला तू. ते गवळणबाईने उत्तर दिलं, अहो गुरुजी, तुमच्या आश्रमामध्ये जे दूध देते ना, तुमच्या आश्रमामध्ये जे दूध घालते तो व्यवहार आहे, आणि व्यवहार मोजून करायचा असतो. आणि त्या लेकराला जे दूध दिलंय ना, त्याच्यावर माझं प्रेम आहे. ते मला ताई म्हणलं ना, तिथंच त्यांनी माझं मन जिंकलं. त्याच्यावर माझं प्रेम आहे, आणि प्रेमात मोजमाप नसतं. अरे म्हणले पण मग तू सगळ्यांवरती प्रेम करायची काय अडचण आहे तुला? माझ्यावरती सुद्धा तू प्रेम करू शकते, मलाही तू गुरु म्हणून माझ्यावर प्रेम करू शकते. गुरुजी केला असतो. म्हणले मग अहो, ज्याच्यावर प्रेम करायचं त्याचं नाव सुद्धा तुम्ही मोजून घेता, तुमच्यावर काय प्रेम करायचं? म्हणले तुमच्यावर प्रेम होऊ शकत नाही. अरे ज्याचं नाव न मोजता ज्याच्यावर प्रेम करायचं ते सुद्धा तुम्ही व्यवहारासारखं मोजून घेता, तुमच्यावर काय प्रेम करायचं? तुम्हाला जे दूध देते तो व्यवहार झाला, आणि लेकराला दूध दिलं ते प्रेम, आणि प्रेमात मोजमाप नसतं. विठाला प्रेमात मोजमाप नसतं बरं का महाराज. जगामध्ये प्रेम करायला ताकद जास्त लागते, एकमेकांबरोबर भांडण करायला ताकद कमी लागते. ऐका रे मायबाप, ऐका. भगवान श्रीकृष्णाला बासरी होती, ती किती प्रिय होती माहिती महाराज. तो भगवान श्रीकृष्ण तिला झोपीत पाड दाखवत नव्हता. झोपीत सुद्धा भगवान श्रीकृष्ण कूस बदलत असताना बासरी घेऊन कूस बदलायचं, इतकं प्रेम बासरीवरती होतं. त्या बासरी बरोबर उरलेल्या गवळणी भांडायला लागल्या. म्हणजे का ग, कधी त्याच्या ओठावर कधी त्याच्या पोटावर जाऊन बसतेस? असं त्याने तुला नेमकं काय दिलंय, किंवा तू त्याला नेमकं काय दिलंय? आम्ही त्याचं एवढं नाव घेतो, तो कधीतरी आमच्याकडे बघतो, तू कायम त्याच्या ओठावर पोटावर राहतेस. बासरीने उत्तर दिलं महाराज. बासरी सारखं जर तुम्हाला होता आलं, ते उत्तर जर तुमच्या काळजात करून घरी नेलं ना महाराज, तुमचा जन्म सार्थकी झाला. बासरीने सांगितलं, अगं मी काहीच करत नाही. अगं म्हटले मग कधी ओठावर कधी पोटावर जाऊन बसतेस? तू नेमकं काय पुण्य केलंय सांग. बासरीने सांगितलं, मी काहीच नाही केलं, मी फक्त आतून मोकळीन बाहेरून सरळ राहते. ज्याला आतून मोकळून बाहेरून सरळ होता येतं ना महाराज, त्याच्यासारखं. संदेहाच्या सुटल्या गाठी, 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 झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, सुटल्या गाठी, सुटल्या गाठी. आणि बासरी बनवताना अजून एक नियम आहे बरं का महाराज. ऐका. बासरी बनवत असताना गाठीचं लाकूड चालत, जिथं गाठी त्याचं लाकूड बनत, त्याची बासरी बनत नाही. तुम्ही ऊस बघितलाय का कधी? ऊस सांगा, बघितला असेल ना ऊस. ऊस बघितलाय का आई? तुम्ही बघितलाय ना? ऊसाची एक खासियत असते, जिथं गाठ असते तिथं रस. ऊसात जिथं गाठ असते तिथं रस,
नसतो, आणि जिथं रस असतो तिथं गाठ नसते. बरं त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ऊस जर तोडायचा असेल तर गाठ ठेव तुटतो का रसावर? बोला ना, कुठं तुटतो? तुमच्या आमच्या नात्याचं सुद्धा तसंच आहे. तुमच्या आमच्या नात्यांचं सुद्धा तसंच आहे. तुमचं आमचं नातं हे प्रेमाच्या रसावरती तुटतच नाही, संशयाच्या गाठीवर तुटतं. त्याच्यामुळे स्वतःच्या आयुष्यातल्या संशयाच्या गाठी काढल्या तर इतर कुणीतरी येऊन तुमचे नाते तुटू शकत नाही. पण संशयाची गाठ जर आली तर तुटल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच भगवान श्रीकृष्णाला विचारलं, देवा अरे एवढीशी बासरी उचलायला 2-2 हात वापरतोस आणि एवढा मोठा गोवर्धन उचलायला फक्त करंगळी वापरतोस? देवाने उत्तर दिलं, अरे पुरुषार्थ करायला जास्त ताकद लागत नाही. गोवर्धन उचलणं हा माझा पुरुषार्थ आहे आणि बासरीवरती माझं प्रेम आहे. पुरुषार्थ करायला ताकद कमी लागते आणि प्रेम करायला ताकद जास्त लागते. म्हणून एक गोवर्धन उचलायला मी करंगळी वापरतो आणि एवढीशी बासरी उचलायला मी दोन्ही हात वापरतो, कारण बासरीवर प्रेम करायला ताकद जास्त लागते. महाराज, आपल्या लोकांवरती प्रेम करायला ताकद जास्त लागते. माफ करायला, माफी मागायला ताकद जास्त लागते. 15 वर्ष झाले मी भावाचं तोंड बघितलं नाही, 25 वर्ष झाले मी बहिणीचा उंबरा चढलो नाही, असं म्हणायला ताकद कमी लागते. परंतु ताई, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, आणि तुझं काही चुकलं असेल तर मी तुला माफ करतो, हे म्हणायला जास्त ताकद लागते. महाराज, आपण आपल्या लोकांवरती कधी प्रेम करणार आहोत की नाही? आपण आपल्या लोकांना कधी चांगलं म्हणणार आहोत की नाही? आपण आपल्या लोकांना कधी मोठं म्हणणार आहोत की नाही? मला तुम्ही सांगा. आणि जोपर्यंत आपण आपल्याला मोठं म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेख. आपण आपल्या लोकांना कधीच मोठं म्हणत नाहीत महाराज. आपण लोकांना मोठं म्हणतो. वारकरी आपण सामान्यांची नाही तो महाराज, आपण सामान्यांची नाही. उगा आम्ही धोतर घातलंय, उगा फेटा बांधलाय म्हणजे आम्हाला काही कळत नाही म्हणून घातलाय का? वारकरी संप्रदायात आय एम पोस्ट ग्रॅज्युएट पर्सन. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे महाराज. देवाच्या कृपेने देवाने दिलेलं सगळं काही आहे माझ्याकडे. पण ज्ञानोबा तुकोबाचा विचार जोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये नव्हता ना, तोपर्यंत माझं आयुष्य शून्य होतं महाराज. सगळं काही असो. डॉक्टर विष्णुपंत पागनीस नावाची एक व्यक्ती होते, ज्यांनी जगद्गुरु तुकोबराय यांची संत तुकाराम नावाच्या चित्रपटामध्ये भूमिका केली होती. तो जन्मापासून ती व्यक्ती नास्तिक होती, देवाला मानत नव्हती. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा रोल करण्याकरता त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कपडे अंगावरती घातले. शेवटच्या दिवशी जेव्हा शूटिंग संपल्यानंतर त्या डायरेक्टरने सांगितलं की आता शूटिंग संपली, तुम्ही अंगावरचे कपडे काढा. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका करणाऱ्या डॉक्टर विष्णुपंत पागनीसांनी उत्तर दिलं, जोपर्यंत अंगावरती कपडे घातले नव्हते तोपर्यंत मला तुकाराम कोण हे कळालं नव्हतं. परंतु एवढ्या 4-6 महिन्यामध्ये मी जगद्गुरु तुकाराम महाराज जसं जगत गेलो तसे माझ्या रक्तात, माझ्या मेंदूमध्ये, माझ्या हृदयामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज उतरत गेले. आणि आता हा वेश मी तेव्हाच उतरवल जेव्हा आता हा जो वेश आहे माझ्या अंगावरती घातलेला, हा वेश तेव्हाच उतरल जेव्हा माझं हे शरीर सरणावरती जाईल. हा वेश आता माझ्या बरोबर सरणार जाईल. इतकी ताकद संतांचं नुसतं नाटक केलंय त्यांनी. इतकी मोठी ताकद त्यांच्यामध्ये, इतकी मोठी ताकद. आणि त्या संतांच्या सानिध्यामध्ये एक जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या संगतीमध्ये एक युगपुरुष आले होते महाराज. युगपुरुष, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होता. विनाकारण मी त्या विषयाकडे जाणार नाही, परंतु हा विषय जो आहे तो अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे आपल्याला नेणार आहे, म्हणून या विषयाकडे येतो आणि याच्यातून आपण दुसऱ्या चरणाकडे जाणार आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये एक महात्मा आला. जगद्गुरु तुकोबाराय हे महात्मा होते, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे युगपुरुष आले. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, त्यांची एंट्री बी तशीच झाली पाहिजे. मारलं उड्डाणाला, अरे मामानं मारलं उड्डाणाला, दातानं फोडलं नरडीला, उभा चिरला उदयभानाला, ओम नमो श्री जगदंबे नमन तुझं अंबे करून प्रारंभे, डप्पावर थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिव प्रभूच गात गुणगान, बोला छत्रपती
आला पाहिजे ना महाराज. महाराज आले म्हणजे काय? अरे महाराज वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात, ही शिवबाची. संभाजी राजे शिवाजी महाराज काय लोक होते महाराज ते तुम्ही सांगा. जगाच्या पाठीवरती अशी महात्मे होणार नाही रे. तुमचं आमचं नशीब आहे, आपण ज्ञानोबा तुकोबा नंतर आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनंतर जन्माला आलो. आपल्याला हे महात्मे आपल्याला डोळ्याने जरी बघायला मिळाले नाही तरी त्यांचं कर्तृत्व आपल्या कानावर पडून आपला देह आपला जन्म सार्थकी लावला पाहिजे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात आले महाराज. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची भेट घ्यायची त्यांनी इच्छा प्रकट केली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट घेण्याच्या अगोदर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. नजराणा पाठवल्यानंतर त्याच्यात विविध अलंकार पाठवले महाराज. खूप अलंकार पाठवले. अत्यंत अलंकाराने भरून त्यांनी मोठी मोठी तपक पाठवली. आणि तपक बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी जेव्हा ती तपक सामोरे आली ना, ते सेवेकरी म्हणाले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आलो होतो, या बसा. त्या तपकांवरती शेला अंथरलेला होता. तो शेला बाजूला केला आणि बाजूला केल्यानंतर चकचक 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 करणारे विविध अलंकार होते महाराज. विविध अलंकार होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हसले. म्हटले आम्हाला घेता येणार नाही हे. का? हे रवी तुमच्या दान ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान. तुमचे हे रवी दान ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान. हे आम्हाला घेता येणार नाही. का? म्हटले हे जे तुम्ही अलंकार आणलेत ना, म्हटले हा, याच्यापेक्षा महागडे, याच्यापेक्षा उंची आणि याच्यापेक्षा जास्त मोठे अलंकार आमच्याकडे आहेत म्हटले. ते सेवेकरी म्हटले अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाने पाठवलेला नजराणा तुमच्या घरामध्ये चुलीवर हरळी आणि घर चंद्रमौळी, तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही तुमच्याकडे हे अलंकार असतील. म्हटले आमच्याकडे जे अलंकार आहेत, आमच्याकडे जे सुख आहे का, ते जगात दुसरं कोणाकडेच नाही. मग म्हणले तुमच्याकडे नेमकं काय? तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं आमच्याकडे काय दुसऱ्या सर्व सुखाल्या सर्व अलंकार, सर्व सुखाल्या सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. म्हटले महाराज
याचा तुम्हाला अनुभव आहे की IQ आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजाला त्याचा अनुभव होता, परंतु आपल्या तुमच्या आमच्याकडे ते कसं आहे, तुम्ही आम्ही जर त्यांच्या संगतीत राहिलो, साधूच्या संगतीत राहिलो, अध्ययन केलं, तुम्ही जर साधूच्या संगतीत राहून सदा सर्व काळ नामस्मरण केलं तर तुम्हाला ही अनुभूती होईल, एरवी येणार. बरं काय होतं, आपल्याला हात हा मिसळायची सवय लागली. आई मला तुम्ही सांगा, महाराजांनी सांगितलं, मी आधीच सांगितलं, सगळं ऐकायचं, सगळं ऐकायचं असतं, व्यासपीठावरून सांगितलं. पण व्यासपीठावरून सांगितलं बी तसंच पाहिजे, जे सगळं ऐकलं पाहिजे. व्यासपीठावरून सांगितलं बी काय झालंय महाराज, दृष्टांत सिद्धांत बदलले तरी चालतील, परंतु दृष्टांत बदलला तरी चालेल, पण सिद्धांत बदलून चालणार. जर मायान ब्रह्माबद्दल जर सांगायचं असेल तर पूर्वी आपल्याला सर्परज्जूचा दृष्टांत दिला जायचा बाबा. म्हणजे जर समजा भ्रम असेल तर तो सर्प भासतो आपल्याला, खऱ्या अर्थानं तो रज्जू म्हणजे दोरी असते. हा दृष्टांत आजकालच्या पिढीला सांगितलं तर त्यांना माया ब्रह्म सहज समजून सांगता येणार नाही. त्यांना समजून सांगताना रोज तुमच्या हातात काय आहे. बरं आई सांगा, पूर्वीच्या काळी जर लेकरू रडायला लागलं, ऐका, पूर्वीच्या काळी जर लेकरू रडायला लागलं तुम्ही काय करायच्या, त्या लेकराला आई जवळ घ्यायची, त्याच्या तोंडावरून हात फिरवायची, ते जर अंगावर पित असेल तर त्याला अंगावरती पाजायची, पदराने त्याचं तोंड पुसायची, एक मुका घ्यायची, ते लेकरू रडायचं थांबायचं. अशी लेकराला रडायचं थांबवायची पद्धत होती. आता तुम्ही काय करता हो, लेकरू रडायला लागलं, आई लगेच काय करते, मला तुम्ही सांगा, जर समजा तुमच्या मायेची, तुमच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलने घेतली असेल, तुमच्या आत्मीयतेची जागा, तुमच्या आईपणाची जागा जर मोबाईलने घेतली असेल, तर जेव्हा तुम्हाला त्याच्या लेकरूपणाची आवश्यकता असेल तेव्हा ते सुद्धा तुमच्या हातात काय देईल, हा मोबाईलच देईल महाराज. ज्याचं त्याला जिथले तिथं दिलं पाहिजे, ज्याचं त्याला जिथले तिथं दिलं पाहिजे. मला तुम्ही सांगा, आपला विषय चालला होता माया ब्रह्माबद्दल जर सांगायचं असेल, जर आपण जरा वेळ माया म्हणजे मोबाईलचा हँडसेट धरला, ऐका बाबा तत्वज्ञान सांगेल मी, म्हणजे रंगनाथ गुरुजींच्या पुण्यतिथीला कीर्तन करायचं, उग काय बी सांगून चालणार, आणि आता उग काय बी सांगणारची हौस जास्त झाली, उग काय बी सांगायचे, उग मक्का म्हणले बरं. आता 2-3 फॉर्मॅट ठरलेले आहेत महाराज, त्या फॉर्मॅट मध्ये आता मला त्याच्यावरती खूप बोलायचं नाही. ऐका, माया आणि ब्रह्मावरती बोलत असताना आपला वेळ संपत आलेला आहे. मोबाईलचा हँडसेट जर माया असेल तर त्याच्यामधलं सिम कार्ड काय समजायचं बाबा, काय समजायचं, ब्रह्म समजायचं. मला तुम्ही सांगा, ब्रह्म दिसतं का माया दिसती, सिम कार्ड दिसतं का मोबाईलचा हँडसेट दिसतो, हँडसेट दिसतो. बर, क्रीडा माया करत असती का ब्रह्म करती, गेम सिम कार्ड वर खेळायचं असतं का मोबाईलवर खेळायचं असतं, मोबाईलवर खेळायचं असतं. महाग मोबाईल असतो का सिम कार्ड, बर बिना सिम कार्डचे मोबाईलचा उपयोग, बर फोन लावायचा असेल तर मोबाईलने लावता येतो का सिम कार्डने लावता येतो. आता जरा जपू ना, बोला. नुसता मोबाईल असला तरी फोन लागत, आणि नुसतं सिम कार्ड असेल तरी बी फोन लावता येत. नुसती माया क्रिया करू शकत नाही, तिला विस्तार पावायचा असेल तर आधार कोणाचा घ्यावा लागतो. आणि नुसतं ब्रह्म काहीच करू शकत नाही, त्याला जर जग चालवायचं असेल तर आधार कोणाचा घ्यावा लागतो, एकमेका माया त्याची ब्रह्म त्याची माया. हे पुढं साधूच्या संगतीत गेल्यानंतर त्याच्या अलीकडचा विषय सांगतो. बरं, सिम कार्ड फुकट का इकत, रिचार्ज करावं लागतं महाराज, पण सिम कार्ड आता फुकट भेटतं कुठे गेलं तर. मग सिम कार्ड हलकं आहे का भारीतलंय, मला तुम्ही सांगा. ब्रह्म दिसत नाही, पण त्या सिम कार्डला जी रेंज येते ती रेंज त्याच्या स्वतःमुळे आहे का टावर मुळे आहे. आता सिम कार्ड कोणाचं लेकरू आहे, तसं जीव दशेमध्ये तुमच्या आमच्या आतमध्ये असलेलं चैतन्य हे कोणाचं लेकरू आहे. चैतन्य कोणाचं लेकरू आहे किंवा ते कोणाचा अंश आहे. एक असतं घट आकाश, मला लय येत नाही बाबा, एक असतं मठ आकाश आणि एक असतं महद आकाश. असं म्हणजे मला खूप येत नाही, पण असं कुठंतरी मी ऐकलंय. सिम कार्ड म्हणजे घट आकाश धरायचं का, आणि टावर म्हणजे मठ आकाश धरायचं. मग हा 3 आकाश असतात ना, घट मठ आणि महद. त्या टावरला विचारलं, काय म्हणले बा तू उंच, काय तू इतरान, काय तू मोठा आहे बा, आणि तू त्यालाच मोठा आहे बा. कोण, टावर म्हणला. सॅटेलाइट शिवाय आपला उपयोग, सॅटेलाइट शिवाय आपला उपयोग.
नाही. मग मला तुम्ही सांगा, ते सिम कार्ड इज इक्वल टू टावर. ज्या कंपनीचं सिम कार्ड त्याच कंपनीचा टावर, आणि ज्या कंपनीचा टावर त्याच कंपनीचं सॅटेलाइट. आता फोन सॅटेलाइट मुळे लागतो का सिम कार्ड मुळे लागतो? अरे बोल रे, फोन सॅटेलाइट मुळे लागतो का सिम कार्ड मुळे लागतो? डायरेक्ट सॅटेलाइट मुळे लागतो का मधल्या टावरची बी गरज असते? देवाकडे डायरेक्ट गेल्यानंतर उद्धार करत असतो का मध्ये संत घालावं लागते? संत म्हणजे जर टावर म्हटलं, जीव म्हटलं तर तुम्ही आम्ही सिम कार्ड आपली किंमत 0. पण जर तुम्ही कधी कनेक्टेड टू टावर असाल तर तुमची किंमत त्या टावर एवढी, नव्हे तुमची किंमत सॅटेलाइट एवढी. थोडा वेळ बाजूला ठेवू. आता हे झालं सिम कार्डचं. मोबाईलला विचारलं तुझं, आमचं काय नाही म्हणले. मोबाईलला सांगा तुम्ही, त्याला टावर आहे का? नाही. त्याला सॅटेलाइट आहे का? मोबाईलला त्याला काय येतं? फक्त चपटे पिनचं चार्जर, चपटे पिनचं चार्जर आणि एक खोकडं. ह्याच्या पलीकडे काय का? दिसायला खाली दिसतं आणि मोठं काय दिसतं? मोबाईल. पण खरं खरं मोठं कोण आहे? खरं खरं मोठं कोण आहे? अरे सिम कार्ड मोठं आहे का? तर ते म्हणले टावरला अनुसरून आहे. टावरला विचारलं तू लय मोठा, ते म्हणले सॅटेलाइटला अनुसरून आहे म्हणून. तसं परंपरेमध्ये जर तुम्ही असाल, परंपरेमध्ये तुम्ही असाल तर हाच दृष्टांत इकडे घेऊ आपण. परंपरेमध्ये जर तुम्ही असाल, तुम्ही सिम कार्ड एवढी तुमची किंमत 0 जरी असेल ना, पण तुम्ही जर कधी टावरशी अनन्य भावाने जर टावर बरोबर असाल, आणि नुसता टावर नाही बरं का, तो टावर सुद्धा ज्ञानोबा तुकोबाच्या परंपरेमधला, म्हणजे सॅटेलाइटला जोडलेला पाहिजे. गुरु परंपरा नुसती चालत, ती परंपरेला जोडलेलं जर सॅटेलाइट असेल, परंपरेला जोडलेलं जर टावर असेल, तर तुमचा उद्धार झाला म्हणून समजा. तुमच्या जर समजा सिम कार्डची रेंज गेली, एक तर तुम्ही कव्हरेज मध्ये नाही, एक तर तुम्ही कव्हरेज मध्ये नाही, किंवा तुम्ही हलक्या टावरच्या संगतीत आहेत. हलकं टावर म्हणजे काय? परंपरे नसलेल्या साधूच्या संगतीत जर तुम्ही गेले तर त्याची रेंज कवा बी जाऊ शकते. रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या संगतीत त्यांच्या टावर मध्ये जर तुम्ही असाल, ज्यांचं कनेक्शन डायरेक्ट पंढरपूरच्या पांडुरंग रूपी सॅटेलाइट बरोबर आहे, तर तुमच्या आमच्या सिम कार्डची रेंज मेलं तरी जाऊ शकत नाही. फक्त 8 एकच आहे, मोबाईल वेळची वेळेला चार्जिंग करीत जायचं आणि व्हाउचर संपलं की व्हाउचर मारायचं. ह्या 2 गोष्टी सांभाळली, या 2 गोष्टी सांभाळल्या तर तुमची रेंज जाणार नाही. विठाला विठाला आता मी तुम्हाला सांगितलेलं खरं का चूक, बरोबर का चुकीचं मला तुम्ही सांगा. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा. पण ह्याच्यावर विचार झाला पाहिजे का नाही? तुम्ही सांगा ना मला. तुम्ही घरी जाऊन ग्रंथ बघणार आहोत की नाही? घरी जाऊन खरं का खोटं? कोणाच्या हा मध्ये हा मिसळीत जायचं नाही बरं का, कधीच मिसळीत जायचं नाही. आमच्या दारात 2 बाया आहेत ना, म्हातारे बसायचे बाबा, 2-4 म्हाताऱ्या बसायच्या आणि त्यांच्या गप्पा चालू असायच्या. मी आपलं संध्याकाळच्या टायमाला घरातून बाहेर निघलं की त्यातली एक म्हणायची महाराज रामकृष्ण अरे. आपण व्हायचं रामकृष्ण अरे. कसं काय तुमचं किराण्याचं दुकान बरं चाललंय का? आता आपलं दुकान नाही, काय नाही महाराज. मी म्हणायचं म्हाताऱ्या माणसाची कुठं नादी लागता, हा मध्ये हा मिसळा. मी म्हणायचं आजी एकदम जोरात चाललंय, काय काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी परत खाली आलं की ना महाराज तुमचं ते 2 व्हीलर इकायचं गाड्याचं दुकान बरं चाललंय का? ते गाड्या नीट करायचं दुकान तुमचं गॅरेज बरं चाललंय का? आपण म्हणायचं कुठं नादी लागतं म्हातारीच्या, हा मध्ये हा मिसळायचं चालायचं. 2दा 4दा 5दा म्हातारी मला रोज नवीन धंदा टाकून द्यायची. मी रोज तिला म्हणायचो चांगला चाललाय. एक दिवस एकनाथ महाराज पोळ माझ्या बरोबर होते, आम्ही घरातून निघालो, कीर्तनाला जायला उशीर झाला. ती म्हातारी म्हणली महाराज रामकृष्ण हरी. म्हणलं रामकृष्ण हरी. आजी म्हणली महाराज तुमचं गोळ्या बिस्किटाचं दुकान बरं चाललंय का? आता मी तिला एखाद्या दिवशी म्हणायचं ना की आजी माझं दुकान आहे नाहीये, मी तिला म्हणलं आजी एकदम जोरात चाललंय, तू काय काळजी करू नको. एकनाथ महाराज म्हणले अहो महाराज तुम्ही धंदा कधी चालू केला? म्हणलं महाराज कशाचा धंदा? म्हातारी रोज मला वेगळं काहीतरी दुकान टाकून देते. साठी बुद्धी नाठी तिच्या कुठं नादी लागतं, येड लागलंय त्या म्हातारीला. आपला हा मध्ये हा मिसळायचा असतो आणि पुढे चालत असतो असं मी म्हणूस तर ती तिच्या मैत्रिणीला सांगत होती, बघ तुला म्हणलं ना महाराजाच्या डोक्यावर परिणाम झालाय, काही विचारलं तरी हाच म्हणतोय. आता त्याला काही विचारते हाच म्हणतोय. कोण? सहजासहजी हात मध्ये हा मिसळ जाऊ नाही, आणि हा मध्ये हा कोणाच्या मिसळ जावा माहितीये का महाराज? हा मध्ये हा ज्ञानोबाच्या मिसळ जावा, हा मध्ये हा ज्ञानेश्वरीच्या मिसळ जावा, हा मध्ये हा तुकोबाच्या मिसळ जावा, हा मध्ये हा नाथाच्या मिसळ जावा, एकनाथ महाराजाच्या मिसळ जावा, आणि हा मध्ये हा आपल्या सद्गुरूच्या मिसळ जावा. तिथं तुमचं दुसरं मत नाही पाहिजे. त्यांचं जे मत आहे त्याच्याशी अनन्य मत तुमचं पाहिजे. आणि एकदा तुमचं मत अनन्य आलं तर तो पंढरपूरचा पांडुरंग एकटा कृपा करीत नाही महाराज, दोघं सुद्धा कृपा करतात. विठोबा रखुमाई रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई तुम्ही दळण कशावर दळायचे का? बोला ना. गिरण्या होत्या काय तेव्हा? जातेवर. आता जातं कुठं वापरतात? फक्त काय दळायला वापरतात? काय म्हणतात? तुमच्याकडे गाणे म्हणतात का नाही मला माहित. माझा बंधू घाली बाराबंदी, त्याचा वाडा चिरबंदी, साईबाई ग बाई, त्याचा वाडा चिरबंदी, चिरबंदी ग बंदी ग बंदी. ही बी सुरू करा का आता पार्ट आहे. ऐका ऐका, असं नाही महाराज. पूर्वीच्या काळी ना माझी जनाबाई दळण दळायची बरं का महाराज. जनाबाई आणि काय मारायची महाराज का, अगं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, आणि ओव्या गाऊ गौदुगे तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ गौदुगे तू ये रे बा विठ्ठला, 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 ओव्या गाऊ गौदुगे तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ गौदुगे तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला. तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला शपथ आहे माझी. मी म्हणत असताना किती जणींना म्हणावं वाटलं होतं सांगा तुम्ही? वाटलं होतं ना तुम्हाला म्हणावं? आता आपण म्हणू, आता तुम्ही कुणीच म्हणू नका. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, गाऊ भरधारा तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, हे ओव्या गाऊ तू ये रे बा विठ्ठला, गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. आनंद घ्यायचं महाराज, आनंद. लाजायचं नाही. मला तुम्ही सांगा, इथं नाही म्हणणार मग कुठं म्हणणार तुम्ही? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनात तरुण पोर आली पाहिजे महाराज. कीर्तनात आपण गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आपण लाजायचं कुठं, लाज सोडायची कुठं कळत? लाज भय शंका दुरावला मान. हाय हाय हाय, काय महाराज पुढं?
वा 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 वा. ह्याच्यापेक्षा दुसरं साधन, आणि ते साधन कोणाला कळालं माहितीये का? माझ्या जनाबाईला कळालं होतं महाराज. अशीच दळत बसली पहाटेची वेळी जनाबाई, ती जाळायला लागली ना की राऊळातून विठ्ठल यायचं आणि तिला दळू लागायचं. तिला दळू लागायचं महाराज. दळता 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 जनाबाई म्हणली, देवा जी अहो तुम्ही खुशाल विटेवरून खाली येता, हिथं माझ्याकडे पहाटे येता, मला दळण दळू लागता. तुम्ही किती मोठे, मी किती छोटी, आणि माझ्यासारख्या एखाद्या पामरासाठी तुम्ही येता देवा, तुम्हाला काहीच वाटत नाही का? अहो म्हणली, जाना तू जेव्हा भक्तीत तल्लीन होतेस ना, तू जेव्हा भक्तीत तल्लीन होतेस तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात फरक राहत नाही. जनाबाई म्हणली, काही कसं सांगता देवा? अहो तुमच्या अंगावरचे कपडे बघा, माझ्या अंगावरचे कपडे बघा, तुमच्या गळ्यातला कंठा बघा, माझ्या गळ्यात कुठं काय कंठा आहे का बघा. ते म्हणलं एवढंच. देवाने कंठा काढला देवाच्या गळ्यातला, आणि देवाचा कंठा तिच्या गळ्यात घातला, आणि तिच्या गळ्यात घातला ना महाराज. ते दळत असताना दोघंही देहभान विसरले. भक्त देहभान विसरतो इथपर्यंत ठीक आहे, पण भक्ताच्या संगतीमध्ये देव सुद्धा देहभान विसरतो. हे विशेषत्व आहे वारकरी संप्रदायाचं महाराज. देव सुद्धा विसरला महाराज. आणि तिकडं पहाटेची वेळी काकडा सुरू झाला महाराज. काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला सुरू झाला महाराज. तिकडं वारकर, अरे देव म्हटले, अरे 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 म्हणले, ते जरा तिकडं काकडा सुरू झाला, मला जावं लागेल. देव तसेच उठले, पळत पळत निघाले. आता ज्यांनी दिलाय त्याच्या लक्षात राहिलं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ज्यांनी घातला तिच्या सुद्धा लक्षात राहिला. काय ते कंठा. देव जाऊन उभं राहिले, तेव्हा दार उघडलं. संपूर्ण पंढरपुरामध्ये एकच आरोळी झाली, देवाच्या गळ्यातला कंठा चोरीला गेला, देवाच्या गळ्यातला कंठा चोरीला गेला, देवाच्या गळ्यातला कंठा चोरीला गेला. संपूर्ण पंढरपूरमध्ये हाहाकार झाला महाराज. कुठे काय कुठे काय कळेना. दिवस उजेडी झाला. थोडं झुंजू झाल्यानंतर, दळण झाल्यानंतर ती जनाबाई, तिच्या ध्यानातच नाही आपल्या गळ्यात कंठा. आता ती जनाबाई बाहेर आली महाराज त्या कंठ्यासकट. संपूर्ण पंढरपूर म्हणायला लागलं, ह्या जणीने देवाच्या गळ्यातला कंठा चोरला, ह्या जणीने देवाच्या गळ्यातला कंठा चोरला. जनाबाईला आरोपी ठरवण्यात आलं आणि सुळावर देण्याची शिक्षा महाराज तिला देण्यात आली. आणि सुळावर द्यायची शिक्षा झाल्यानंतर महाराज तिला विचारलं जायचं, जना बोल ना बाळा, तुझ्या गळ्यात कुठून आला ग? जनाबाई एक शब्द बोलत नव्हती महाराज. आणि जनाबाईला, कारण देवाचं जर नाव घ्यावं तर आपलं उघड पडेल की देव मला दळायला येतो, देव माझ्याकडे जळायला येतो, हे उघडं पडेल म्हणून जनाबाई काही बोलत नव्हती. जनाला विचारलं जायचं, जना अगं तुझ्या गळ्यातला कंठा हा आला कुठून? देवाचा कंठा तू चोरलास? जनाबाई फक्त खाली बघायची. तुझं वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. महाराज सुळावर देण्याकरता माझ्या जनाबाईला जेव्हा त्या पंढरपूरच्या पंढरपूरमध्ये एक तिची धिंड काढली ना महाराज, तिने फक्त एक सांगितलं, मला मारा, मला सुळावरती द्या, पण फक्त एकदा त्याच्या दारातून घेऊन जा महाराज. कोणाच्या दारातून घेऊन जा? ज्याचा कंठाय ना म्हणले, त्याच्या दारातून एकदा घेऊन जा महाराज, मला त्याच्या दारातून एकदा घेऊन जा. महाराज जनाबाईच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. जनाबाई फक्त त्या मंदिरातल्या देवाकडे असं बघती. देवाच्या पायाखालची विठ्ठर झाली महाराज. आणि त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, सांगू का ह्यांना हा कंठा कोणी मला दिला? सांगू? माझा जीव गेला तरी चालन, पण मी सांगणार नाही. पण एक लक्षात ठेव, आज जर माझा जीव गेला ना तर लोक मला नावं ठेवणार नाहीत. आयुष्यभर तुझं नाव माझ्या मुखातून निघलं ना, लोक म्हणतील पंढरपूरच्या पांडुरंगाचं नाव घेणारी वाया गेली, आणि माझं वाया गेलेल्याच्या यादीत नाव येईल. आता तुझं तू बघ. महाराज असं म्हणतात की जनाबाईला सुळावर द्यायच्या अगोदर त्या सुळाचं पाणी झालं, आणि पाणी झालं. माझा दृष्टांत इथं संपला. त्या जनाबाईला पंढरपूर मधल्या इतर मंडळींनी विचारलं, नवे तिला देवाने विचारलं, म्हटले, जने अगं वेडे, मी तुझ्या गळ्यात टाकला ना, माझ्या लक्षात राहिलं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण तुझ्या सुद्धा लक्षात राहावं नाही, असं तू नेमकं काय केलं होतं? त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिले. महाराज असाईचा गोडे आठवती नाही, असाईचा गोडे आठवती नाही, असाईचा गोडे आठवती नाही, असाईचा गोडे आठवती नाही, असाईचा गोडे आठवती
आठवत नाही असो आईचा गोठे आठवत नाही आता आईचा गोठे आठवत नाही असो आईचा गोठे आठवत नाही आता आईचा गोठे आठवत नाही देही चवी देई भोगू दशा आईचा गोठे आठवत नाही देही चवी देई भोगू दशा सर्व सुखलालो सर्व अलंकार सर्व सुखल्याल सर्व अलंकार सर्व सुखल्यालो 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 सर्व आसो आईसा कोठे आठवची नाही. महाराज ही अवस्था आली पाहिजे तुमची, ही अवस्था तुमची झाली पाहिजे. महाराज आसो आईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. अरे बैलाची दार कशी काढू रे, अरे कृष्णा तुझ्या मुरलीच्या पायी रे. ही अवस्था आली पाहिजे महाराज. मन मोहिले रे मन मोहिले रे, ही अवस्था तुम्हाला आली पाहिजे महाराज. तुमचं मला सांगा जीव पण जात आहे का हो? देहात विदेह अवस्था तुम्हाला भोगता, आणि जेव्हा तुम्हाला देहात विदेह अवस्था भोगता येईल ना, तर त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले एकदा तुम्ही त्या अवस्थेला प्राप्त झाले ना, आता तुम्हाला पाप शिवणार नाही इथपर्यंत ठीक आहे, पाप शिवणार नाही इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला पुण्य सुद्धा शिवणार नाही महाराज. अभंगाच्या चौथ्याच्या तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागुनी पाप पुण्य लागुनी पाप पुण्य सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार लागुनी पाप पुण्य लागुनी पाप पुण्य सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व आनंद निर्भय डुलतासो आनंदे आनंदे निर्भय डुलद 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 आनंद निर्भय डुलदासो आनंद आनंद निर्भय डुलदासो 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 निर्भय डुलदासो आनंद
निर्भय डुलतस डुलतस आनंद निर्भय आनंद निर्भय आनंद निर्भय सर्व सुखदा सर्व अलंकार सर्व सुखदा सर्व ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नमस्कार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नमस्कार नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्त समाधान जगद्गुरु तुकोबरायांचं यथाशक्ती यथामती यथावकाश मला जसं जमेल तसं माझ्या बुद्धीला स्मरेल तसं चिंतन करायचा प्रयत्न केला. तुम्हा संत मायबापांच्या चरणी रंगनाथ गुरुजी परभणीकरांच्या चरणी विठ्ठलबाबा देशमुखांच्या चरणी हरिभक्त परायण ब्रह्ममूर्ती प्रातस्मरणीय पाटील बाबांच्या हरिभाऊ बाबा पाटलांच्या चरणी मी भाऊ पाटलांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. फक्त पुढची 5 मिनिटं तुमची घेईल. कीर्तन संपलंय परंतु मला जो तुम्हाला संदेश द्यायचा आहे मला जे गोष्ट तुम्हाला सांगायची माझ्या अंतःकरणातली पुढच्या 5 मिनिटात सांगतो. तुमच्या लेकरांच्या तुमच्या भवितव्याच्या भल्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त अंतःकरणामध्ये घेऊन जा. माझ्या बोलण्याचा काही लोकांना राग येईल. माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द तुमच्या अंतःकरणाला लागेल पण तो लागलाच पाहिजे. लागणार म्हणूनच मी बोलणार आहे. समाजामधली आजची जी परिस्थिती ना महाराज समाजामधली आजची जी परिस्थिती ना त्या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबाच्या व्यासपीठाला शरण आल्याशिवाय महाराष्ट्राच्या मातीत दुसरं व्यासपीठ आता सध्या शिल्लक नाही की ज्याचं ऐकल्यानंतर तुमचं कल्याण होईल. परंतु हे फक्त 2 तास ऐकायचं नाही. 2 तास ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर उरलेल्या 22 तासामध्ये त्याचं चिंतन करायचं आणि आपण नेमकं कसं वागतोय त्याचा विचार आपण करायचा. मला नेमकं काय बोलायचंय तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो. काल परवा तुम्ही बातमी ऐकली असेल की 5-5, 6-6 वर्षांच्या लेकींवरती जर बलात्कार होत असतील 17, 18 वर्षाच्या लेकी आमच्या जर इतर धर्मीय परधर्मीय पळवून नेणार असतील तर आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा आणि वारकरी म्हणून जगण्याचा अधिकार आहे की नाही हे आम्हाला एकदा दृष्टिक्षेपात आणावं लागेल. ते एकदा तपासून पाहावं लागेल. मला सांगा ह्या मुलींना मला विचारायचंय अरे बाप जेव्हा लग्न जमवतो तेव्हा काय बघून जमवत नाही मला तुम्ही सांगा. घर बघतो दार बघतो मामा बघतो कुळ बघतो बंगला बघतो गाडी बघतो सगळं बघतो. जर तुम्हाला बापाच्या मनाने लग्न करायचं असेल तर एवढं सगळं बघून लागतं आणि हात धरून पळून जायला तुम्हाला एखादा भंगारवाला आणि गॅरेजवाला सुद्धा पुरतो. ही शोकांतिका हिंदू धर्माची महाराज. आपली लेकरं सांभाळा. आपली मुलगी काय करते आपला मुलगा काय करतो एकदा बघा. नुसतं मुलींवरतीच मी बोलणार नाही आपल्या मुलांना सुद्धा सांगा. मला ह्या मुलींना ह्या लेकींना सांगायचंय भाऊबीजेला राखी पौर्णिमेला जेव्हा तुमचा भाऊ तुम्हाला ओवाळायला येईल तेव्हा त्या भावाला सांगा दादा मला 1000 रुपयाची साडी देऊ नको 2-5 हजार रुपयाचा ड्रेस मला तू देऊ नको. परंतु दादा ज्या नजरेने मला जगाने बघावं असं वाटतं ना त्या नजरेने जगातल्या प्रत्येक मुलीकडे तू बघ 50% बलात्कार कमी होतील महाराज. आणि आपण हा विचार द्यायचं. मला कायम सांगायचं महाराज 1-2 गुंठे जमीन लेकरांच्या नावाने कमी कमवून ठेवा. एखादा एकर वावर लेकराच्या नावाने कमी कमवून ठेवा. 1-2 लाख रुपये खात्यात त्याच्या नावाने कमी कमवून ठेवा. पण ज्ञानोबा तुकोबाचा विचार दिल्याशिवाय तुम्ही मरून जाऊ नका रे राजा हो. मरून जाऊ नका.
कारण संपत्ती त्याची तो कमवू शकतो, परंतु विचार हा आईबापांनी सद्गुरूंनीच द्यायचा असतो. त्याला योग्य गुरुच्या पायापाशी नेऊन ठेवा आणि आईबाप म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य त्याला समजून सांगा. मुलगा असेल मुलगी असेल दोघांच्याही बाबतीत मला ती गोष्ट बोलायची. आपल्याला मला तुम्ही सांगा 14-14, 15-15 वर्षाच्या लेकरांनी आत्महत्या कराव्यात, कारण काय तर पेपर अवघड गेला. हे कारण आहे का आत्महत्येचं? मला तुम्ही सांगा. वर्गामध्ये शिक्षक बोलले म्हणून फासावरती लटकून घ्यावं लेकरांनी? आपण चाललोय कुठं? ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र म्हणायचं. ज्ञानोबा तुकोबाच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, त्यांच्या जिल्ह्यात जन्माला आलो. अहो ह्या आपण त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो जिथं ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने जन्माला घातली. आपण सामान्याच्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलो नाही महाराज. आपण त्या नाथ संप्रदायाच्या आजूबाजूला त्या डोंगर दऱ्यामध्ये जे नाथ संप्रदायाच्या आपल्या नाथांनी तपश्चर्या केली त्या पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला यावं, आपल्याच जिल्ह्यामध्ये कोपर्डी सारखं प्रकरण घडावं, ही लांछनास्पद गोष्ट आहे. आपल्याला हा विषय कीर्तनातून बोलायचा आहे की नाही मला माहित नाही, पण महाराज एखादा अभंग कमी पाठ करा, एखादं कीर्तन कमी ऐका, पण दादा आपल्या लेकरांना हा संस्कार दिल्याशिवाय जाऊ नका. हा संस्कार महत्वाचा आहे. मुलांना आजकाल फ्रस्ट्रेशन येतं. काय कारण असेल फ्रस्ट्रेशन यायचं? मला तुम्ही सांगा. काय कारण असेल फ्रस्ट्रेशन यायचं? कारण ते फ्रस्ट्रेशन काढायचं कुठं त्याला माहित नाही. नामस्मरण कसं करायचं, गळ्यात माळ कशी घालायची, हरिपाठ कसा करायचा. हरिपाठ करणारा वारकऱ्याच्या लेकराला फ्रस्ट्रेशन येत नाही. त्याला कधी जीव द्यावासा वाटत नाही, त्याला कधी घर सोडून पळून जावं असं वाटत नाही. मग हे नेमकं घडायला का लागलंय? त्याचं कारण विचार द्यायला कमी पडलो आपण. आपला विचार, आपल्या संप्रदायाचा विचार लेकरांपर्यंत द्यायला कमी पडलोय. मला तुम्हाला विनंती आहे, उद्या कीर्तनाला येताना एका हाताला लहान लेकरून एका हाताला मोठं लेकरू धरून आणायचं. ज्यांची पत्नी आली नाही तिला एका हाताला धरायचं आणि ज्यांचं लेकरू आलं नाही त्याला दुसऱ्या हाताला धरायचं. ज्यांचा नवरा आला नाही त्याला एका हाताला धरायचं आणि ज्यांचं लेकरू आलं नाही त्याला इथं धरून आणायचं महाराज. आणि येत नसून तर घरी स्वयंपाक करू नका, कशी येत नाहीत बघू आपण. हसायचा विषय नाही महाराज हा, परंतु हे कीर्तन आता नवीन लेकरांनी ऐकली पाहिजे आणि व्यासपीठावरती लोकांनी सुद्धा लेकरांना समजेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे. थोडासा विनोद चालेल ना, थोडासा विनोद चालेल, पण तो विनोद त्या लेकरांना खेळून ठेवण्याकरता चालेल. आणि त्या मला सांगा, लहान लेकरांना जर औषध द्यायचं असेल ना मायबाप, तर तुम्ही साखरेत कालून गोळ्या देता. आता गोळी पोटात जाणं महत्वाचं आहे का साखर पोटात जाणं महत्वाचं आहे? एखादा विनोद तुम्ही सांगा, परंतु त्या लेकराच्या डोक्यामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा विचार जाऊ द्या, वारकरी संप्रदायाचा विचार जाऊ द्या. आणि ही गोष्ट तुम्हाला आम्हाला शिकावी लागणार आहे. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला शिकावी लागणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक लक्षात ठेवा की मऊ मेनाहुनी आम्ही नाहीतरी देऊ काशीची नाठाळाच्या माथी. असं सुद्धा होता आलं पाहिजे महाराज तुम्हाला, असं सुद्धा होता आलं पाहिजे. बघा आपल्या घरामध्ये जाळी जळमट होतात ना, बरोबर? ते कोणता किडा करतो? काय म्हणतो आपण त्याला? बारका किडा असतो महाराज, तो तुमच्याकडे काय म्हणते त्याला? कोळी, बरोबर? कोळी नावाचा किडा घरामध्ये जाळी जळमट तयार करतो आणि ती जाळी जळमट आपण सहज झाडू घेतो आणि साफ करतो. त्याचं कारण मुळात आहे की त्या जाळी जळमटाचा आपल्याला उपयोगही नसतो आणि तो कोळी आपल्याला उपद्रवही करू शकत नाही. परंतु त्याच जाळी जळमटाच्या जाग्यावरती जर बनवलं ना, तर ते मधमाशाचं पोळं मात्र सहजासहजी आपण हात लावत नाही, सहजासहजी साफ करत नाही. त्याचं कारण आहे, त्या पोळ्यामधून एकतर आपल्याला मध मिळतो आणि जर त्याला चुकीच्या पद्धतीने नादी लागलं तर त्या पोळ्यातल्या ज्या माश्या आहेत का, त्या माश्या तुम्हाला झटका दिल्याशिवाय, दणका दिल्याशिवाय राहत नाहीत महाराज, बरोबर? तुमच्या सोबत राहणाऱ्याच्या, हिंदू धर्माला पूरक राहणाऱ्याला मधासारखं गोड तुम्हाला वागता आलं पाहिजे, परंतु आपल्या धर्माला आणि आपल्या लेकरांना वाकडं चालणाऱ्याला मधमाशासारखा झटका दणका सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे. नाही तर भविष्यकाळ तुमच्या आमच्यासाठी नाही, लक्षात ठेवा. हा भविष्यकाळ तुमच्या आमच्यासाठी नाही. आपल्याला दणका सुद्धा ठेवून देता आला पाहिजे त्या मधमाशीसारखा. मग तुकोबारायांनी सांगितलं, त्याला प्रमाण दिलंय ना महाराज, काशीची लंगोटी काढून देऊ चांगल्याला, आणि एखादा नाठळ आला तर त्याच्या डोक्यावरती काठी सुद्धा आणल्याशिवाय राहणार नाही. इतकाच विचार तुमच्या बरोबर घेऊन जा. झालेली सेवा माझ्या सद्गुरूच्या चरणी, संत मायाबापांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.